प्रोसिजर आहे। माझा सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली। सभापती महोदय या ठिकाणी 289 च्या अंतर्गत तुमचं झालंय सभापती महोदय त्यांना बोलू या ठिकाणी 289 च्या अंतर्गत काय तुम्ही खाली त्या बसा. ठिकाणी हा कसा होतो हे सांगणं काम आहे। एकच विषय 289 चा विरोधी पक्ष नेते मांडतात, तोच विषय भाई नाताभाऊ मांडतात, तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात। अशा पद्धतीने चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे। माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे कामकाज होत नाही। या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं, नोटीसही दिला नाही। माझा सभापती महोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाजातनं काढून टाका। सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही, नावही करा आणि त्यांचं अनावश्यक चर्चा आहे ती काढून टाकावी। माननीय सभापती महोदया, या ठिकाणी आपण काही सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी दिली, त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे हे मान्य आहे। परंतु अजिबात वेळमध्ये यायचं नाही। सभापती महोदय चर्चा केली गटनेत्यांची, या ठिकाणी बोलताना एका जबाबदार मंत्र्याचं नाव घेताना घेतली तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये। आणि म्हणून सन्माननीय अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालतात, तुम्ही जागेवर जाऊन बसा। सन्माननीय भाई जगताप तुम्ही 289 वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय, तुम्ही जागेवर जाऊन बसा। सन्माननीय विलास पोतनीस तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय, तुम्ही जागेवर जाऊन बसा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगायला लागतील। मी आधीच सांगते त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही जागेवर जाऊन बसा ताबडतोब, नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल। 289 तुम्हाला बोलायला दिली, त्याचा तुम्ही गैरफायदा घेता आहात आणि ऐकत नाही आहात त्याच्यामध्ये जे आहे ते। आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते। कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये। आणि विधानसभेत ही चर्चा झालेली असल्यामुळे, हा विधानसभेचा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये मी आपली 289 फेटाळत आहे। आणि तरी तुम्ही राजकीय भांडवल करतात तर मी 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते। गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा, एकनाथ खडसे यांनी ही मागणी केली आहे। तत्काळ एसआयटी चौकशी करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। विधान परिषदेतली आपण दृश्य पाहत होतो, सलीम कुत्ता या प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी रंगल्याचं आपण विधान परिषदेतली ही दृश्य पाहतोय। 10 मिनिटांसाठी आता कामकाज तहकूब करण्यात आलंय।